Zee 24 तास एक पाऊल पुढे हव्या लागलेल्या आहेत. काय आपली प्रतिक्रिया यावर? याच पद्धतीने बीडच्या आदित्य डेंटल कॉलेजच्या मधल्या मुलांच्या आणि कॉलेजमधल्या मुलांच्या प्रश्नावरती विधान परिषदेत आम्ही प्रश्न लावलेले होते आणि त्या प्रश्नांच्या अगोदर सुद्धा या डेंटल कॉलेजच्या मुलांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. इतका प्रचंड विलंब राज्य सरकारकडून होतो आणि खरा प्रश्न असा आहे की ते आरोग्यमंत्री नाही आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, परंतु खरा प्रश्न हा आहे की मुळात अशी बेकायदेशीर कॉलेजेस नोंदवली जातात, ती नेटवरून जाहिराती करतात, सर्वत्र वर्तमानपत्रात जाहिराती देतात, लोकांकडून 5-6 लाख रुपये घेतात, कोट्यवधी रुपयाचा व्यवहार होतो आणि सरकारला त्याचा थांगपत्ताच नसतो. म्हणजे बेकायदा दारूभट्ट्या चालू आहेत, तशाच पद्धतीने बेकायदेशीर वैद्यकीय कॉलेज नक्कीच. मात्र फक्त बेकायदेशीररित्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे असं नाहीये नीलमताई. तर मात्र हे विद्यार्थी ज्या वेळेला विजयकुमार गावित यांच्याकडे गेले त्यावेळेला जो शिवीगाळ त्यांना ऐकावा लागलेला आहे ते आपण देखील ऐका, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊयात. सर आम्ही कॅब सर म्हणजे आता आम्हाला एक मिनिट हो बाहेर जातो पण जातो की नाही होतं ते मी करणार नाही. तू काय स्वतःला शाळा समजा सर नाही तसं नाही सर. तुम्हाला सांगितलं करतोय इतकं विचार त्या माणसाला सकाळपासून बोलवलं मी ते माने लागलाय आणि जागता करतात. 15 दिवस झाले तर 15 दिवस झाले काय तुम्हाला हे मी आहे म्हणून होऊ लागलं ते विचारानं त्यांना बोलवून घेतलं सांगितलं शिवी देऊ नका सर. बाहेर जा मूर्ख झाले करायला लागलो इतकी मेहनत घेऊन करतोय आगापणा करतोय तुम्हाला भेटतो म्हणून आगाऊपणा काय तुम्हाला सिंपतीने विचारायला काय सिंपतीने सांगितलं ना बिलकुल करणार नाही. जा कुठे जायचं ते सांगतो. नीलमताई आपण ऐकलत की विजयकुमार गावित यांनी कशा प्रकारे या मुलांना तिथून बाहेर काढून टाकलेलं आहे, त्याबरोबर मी आहे म्हणूनच हे सर्व काही होत आहे असं देखील ते आवर्जून सांगताय. विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतोय मात्र यापुढे काहीच करणार नाही अशा प्रकारचं एक उत्तर या विद्यार्थ्यांना ऐकावं लागलेलं आहे. काय बोलाल? मला असं वाटतं सगळ्याच या मंत्र्यांच्या मध्ये एक प्रचंड बेफिकिरी आणि अतिशय ज्याच्यामुळे जनतेला संताप जनतेच्या बद्दल अपमानास्पद वर्तन करणं हे अगदी त्यांचं काम कायमचं म्हणजे प्रकृतीच झाली आहे, स्वभाव झालाय असं मला वाटतं. अतिशय धक्कादायक संतापजनक ही बाब आहे आणि मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की सभागृहामध्ये कुठल्याही गोष्टीला ते जे सुद्धा बोलतात ना तर इतका विलंब होतो की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं त्याची परिस्थिती जर का विद्यार्थ्यांची पाहिली तर त्यांना कोणी वाली नाहीये. आणि हे मी सभागृहामध्ये तर निदर्शनाला आणीनच की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे जे वर्तन झालेलं आहे. पण तुम्ही हे बघताय की दुष्काळग्रस्तांच्या बद्दल आणि शेतकऱ्यांच्या बद्दल जी अपमानास्पद भाषा अजित पवारांनी वापरली तर अशाच पद्धतीने नंतर माफी मागायचं म्हणायचं आणखी परत आहे तसं स्वतःचा राज्यकारभार चालू ठेवायचा. याला कुठेतरी जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे असं मलाही वाटतं. आणि आम्ही विरोधी पक्षाचे लोक सातत्याने याच्यावरती आवाज उठवत असतो, परंतु आज हे विद्यार्थ्यांच्या बद्दल ज्या प्रकारे वर्तन त्यांनी केलेलं आहे ते निश्चितपणाने मी निषेधार्हच मानते. आणि विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये मला त्यांना सांगणं आहे पण की हॉल तिकीट न मिळाल्यामुळे यांचं जे आयुष्य नुकसान होणार आहे त्याची जबाबदारी अंतिमतः शासनावरतीच आहे. आणि म्हणून मला तर असं वाटायला लागलंय की न्यायालयाने याच्यात हस्तक्षेप करून ज्या महाविद्यालयाने यांना फसवलं आणि नक्कीच नीलमताई विजयकुमार गावितांची शिव्यांची जी पाठशाळा आहे या विद्यार्थ्यांना ऐकावी लागली. मात्र त्यानंतर काही विद्यार्थी आपल्याबरोबर यावेळेला स्टुडिओत आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, काय विचारायचं आपल्याला नीलमताईंना? मॅडम हायकोर्टाची ऑर्डर आलेली आहे. मॅडम हायकोर्टाने 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांना ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं होतं, तरी पण हे करत नाहीत. आणि आम्ही सर्व मंत्र्यांना भेटलो त्याच्या संदर्भात, त्याच्यावर ना ठोस कुठंतरी ना एक शिक्षण क्षेत्रात खूप मॅम मला असं वाटतं की BMS कॉलेजचे मुलं आहेत, डेंटल कॉलेजचे मुलं आहेत, B.Pharmacy मुलं आहेत, यांची एक हा दरवर्षीचा पॅटर्न झालेला आहे की ऍडमिशन घ्यायची ऐन टायमाला कोर्टामध्ये जायचं, मग कोर्ट सिंपती देणार. आणि याच्या आधी आमच्या कॉलेजचे 3 वर्षाची जी बॅच होती त्या बॅचचे पण हेच प्रकरण होतं. पण कॉलेज त्यांना मुलांची क्यू करून ऍप्लिकेशन द्यायचं आणि मग हे युनिव्हर्सिटीच्या लक्षात आलं की अरे 3 वर्षांनी चालू आहे, मग ह्या वर्षी आम्ही गुंतलो गेलो. मग आता हे आत्ता प्रकार उघडा आलाय. असे भरपूर कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचं काय? आमच्या ऍडमिशनचं काय? आमची एक्झाम कधी होणार? नाही आम्ही याच्यासाठी विधिमंडळात याच्या पूर्वीची सुद्धा जे मंत्रिमंडळ होते गेले 8 ते 10 वर्ष आम्ही याच्यावरती विधिमंडळात आवाज उठवतो. फरकच पडत नाही ना मॅम यांच्यावर. बहुमत नाहीये
शिवसेना भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आम्ही आहेत, बोलायला लोक लागलो की आहेत, त्याची सर्व उत्तरच न मागे देणं, अशा प्रकारे सरकारची बेफिकीर भूमिका दिसते. दुसरं आम्ही सरकारला सुचवलंय की तुम्ही एक कमिटी अशी नेमली पाहिजे की वेबसाईट वरती सुद्धा लोक ज्या हे करतात, नोंदवतात ऍडमिशनसाठी, त्याबरोबर तुम्हाला सुद्धा तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. पण सरकार स्वतःहून कुठल्या गोष्टीत उपाययोजनाच करत नाही, हे चित्र दिसत आहे. आणि खरा भाग मला तर असं वाटतं की यांना परमिशन मिळवून देत असताना कुठेतरी सरकारचं साटलोटा असावं जेणेकरून ते दुर्लक्ष करत असावेत. नक्कीच नीलमताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी या संदर्भामध्ये चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांशी देखील आपण संवाद साधलेला आहे. ज्या प्रकारे आता वेळ कमी आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं पुनर्वसन खरं तर आपल्याला म्हणावं लागेल, कारण तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 28 तारखेच्या आतपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणं गरजेचं होतं. मात्र ज्यावेळेला तुम्ही या सर्व मंत्र्यांसमोर मांडलं, पुनर्वसन का होत नाहीये, का ऍडमिशन मिळत नाहीये, काय कारण पुढे येत आहे? सर, कारण असं पुढे येतंय की गावित साहेब म्हणते 6 जागा आहेत, आमच्याकडे प्रायव्हेट कॉलेजला 6 जागा आहेत आणि हे सर्व अधिकार DCL आहेत, डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे दिल्ली. तर आम्ही सुरुवातीला भेटलो तेव्हा म्हणले 6 जागा आहेत. मग म्हणले सर आम्ही काय करायचं, हायकोर्ट बोलले. तर ते म्हणले हायकोर्टाची डायरेक्शन चुकीची आहे, ही डायरेक्शन पाहिजे होती म्हणले सेंट्रल गव्हर्नमेंटला. मग त्याच्यानंतर आमचे पॅरेंट्स आम्ही मिळून दिल्लीला गेलो DCI मध्ये. तर DCI वाल्याने एक लेटर दिला आम्हाला की बाबा 3020 जागा पूर्ण महाराष्ट्रात आहेत डेंटल कॉलेजच्या, त्याच्यातले 4 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि 32 कॉलेज हे प्रायव्हेट आहेत. तर याच्यापैकी जिथे जिथे सीट आहेत तिथे त्या मुलांना देऊन टाका. काय तर एकूण 3020 जागेपेक्षा पण कॅपॅसिटी नाही वाढली पाहिजे. मग गावित साहेब म्हणतात आमच्याकडे सीटच नाहीत. मग त्याचा आम्ही पाठपुरावा केला. युनिव्हर्सिटीमध्ये गेलो ते माहिती देत नाहीत, त्या सेंट जॉर्जमध्ये गेलो ते माहिती देत नाहीत, गुपित माहिती म्हणले देत नाहीत, कुणी द्यायला तयार नाही. मग शेवटी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक फाईल मंजूर केलेली आहे, इनपुट केलेलं आहे मंत्रालयामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे 16 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत आणि 6 प्रायव्हेट सीट आहेत. तर ह्या 22 सीट तुम्ही ट्रान्सफर करा आणि उरलेल्या 18 साठी मी गुलाब नबींना लेटर पाठवतो वर सेंट्रल गव्हर्नमेंटला. खुद आम्हाला हे मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि ही फाईल आलेली आहे. तर त्याच्या नंतर आम्ही डबल लोचने मॅडमकडे गेलो, जनरल सेक्रेटरी GT ला. तर त्या म्हणे आम्ही 4 तारखेला म्हणे ही आम्ही 22 जणांची फाईल वर पाठवू म्हणे आणि 18 जणांसाठी आम्ही दिल्लीला पाठवू, मग तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. मग आम्ही म्हणजे पाठपुरावा करण्याचं काम देखील आता विद्यार्थ्यांवरतीच ढकललं जात आहे. या संदर्भात आणखी चर्चा करूया. मात्र सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यावेळेला आपल्याबरोबर आहेत, थेट त्यांच्याशी आपण चर्चा करूया. कुमारजी, आपण बघतोय की आपल्याकडे अकोल्यातल्या गोयंका डेंटल कॉलेजचे विद्यार्थी यावेळेला आलेले आहेत. या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचं कारण म्हणजे या कॉलेजची मान्यता नसल्याचं परीक्षेच्या 2 दिवस आधी या विद्यार्थ्यांना कळत आहे. विजयकुमार गावितांकडे देखील ते गेले, मात्र शिवीगाळ त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना करण्यात आलेला आहे. एक प्रकारे शैक्षणिक नुकसान त्यांचं होताना दिसतंय, काय सांगाल? याच्या मागे हा प्रशासनाचा गलथानपणा हा शिक्षण खात्यातला वारंवार दिसून येतो, मेडिकल शिक्षण खात्यातला. त्याच्यात काय आहे की वैद्यकीय शिक्षण खातं दुसऱ्या मंत्र्याकडे आहे आणि हे जे आहे काही त्याच्यातला दुसरा भाग जनरल तो गावितांकडे. तर गेल्या 3 वर्षापूर्वी माझा मुलगा कबीर उमा कुमार हे लोक त्याच्या नावाने केस आहे, ते हायकोर्टात गेले होते. तर हायकोर्टामध्ये 6 महिने चालून, कारण ते MC झाल्यानंतर आधी जरी केलेले असले त्यांनी तरी प्रत्येक टप्प्याला 1 वर्ष सर्व्हिस करायची. तर कोर्टाने त्यांना विचारलं की तुमच्याकडे मेडिकल ऑफिसर नाही आहेत का? तर मेडिकल ऑफिसर म्हणून इंटरव्ह्यू द्यायला भरपूर लोक आले होते, त्याला हाकलून देण्यात आलं. असा हा कारभार आहे आणि दर वेळेला ते बदलत होते स्टेटमेंट. म्हणजे असंच शेवटी तो विद्यार्थ्यांनी लढा लागला, पण कोर्टातून लढा लागला. कारण त्या मुलांना खूप अभ्यास असतो आणि त्यांना आंदोलन वगैरे या गोष्टी जमत नाही. तर हे आता बोलले असतील तर मला काही त्याच्यामध्ये फार विषय आश्चर्य वाटलं नाही. मुळामध्ये यांचं प्रशासकीय कौशल्य नाही आणि हे राष्ट्रवादीचे आहेत, म्हणजे हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये म्हणजे जी नेत्याची जी बोलण्याची पद्धत असेल तीच पद्धत यांची असणार. म्हणून त्यांनी शिवीगाळ केली असेल. त्या मुलांनी मोबाईलमध्ये पकडलेले ते सरळ मुलांना कुठे सांगतो तुम्ही फॉलो करा, काय करायचं ते प्रशासनाने करायला पाहिजे.
नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी केलेल्या या चर्चेबद्दल. मात्र आपण बघतोय की निश्चितच तुम्हाला त्यांच्या मतांबरोबर जे आहे ते त्यांची मतं आपल्याला खरं तर आवडलेली नाहीये. मात्र एक महत्वाचा मुद्दा चर्चेच्या शेवटी मला एक वाटायला लागलेला आहे की ज्या वेळेला तुम्ही स्वप्न घेऊन एक मेडिकल म्हणजे तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, मात्र त्यावेळेला मान्यता मिळावी कॉलेजला यासाठी म्हणून विद्यार्थ्यांचा वापर केला जातोय का, तुम्हाला ढाल केलं जातंय का? खूप जास्त. म्हणजे इव्हन आता जे आमचे डॉक्युमेंट्स त्यांच्या केलं तर ते दुसरीकडे सुद्धा आम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथे ठेवण्यात आले. म्हणजे आता जे यांना ऍफिलिएशन परत मिळावं यासाठी हे आमचा यूज करतील. म्हणजे आम्ही यांच्या सोबत आहोत हे दाखवून यांना परत आपल्या कॉलेजना मान्यता मिळवून घेतील. म्हणजे जे यांनी आता 25 वर्ष सुरू ठेवलंय ते सुद्धा ते आता तेच करतील पुढे. आणि जे आम्हाला बिलकुल नकोय, आमचं फ्युचर त्यांनी 2 वर्ष बर्बाद केलं, याच्यानंतर परत कुणाचंच ते वाया जाऊ नये या कॉलेजला येऊन किंवा इथे येऊन. आणि जे सरांनी म्हटलं याच्यापूर्वी की ते त्यांनी शिवीगाळ केली ते तसं करू शकतात, ते का बरं? म्हणजे जेवढं काही हे मॅटर आहे त्याच्यात मुलांना का चिघडावं? ठीक आहे, ते मुलं गेले त्यांच्याकडे, मुलं आपल्या कामासाठी गेले होते, मुलांनी हे केलं की नाही आमचं आहे. आणि मेन येतात की हे सगळं प्रशासनाने करायला पाहिजे. अधिकारी कोण, सामाजिक कार्यकर्ते दिसले नाहीत इतके दिवस, आज बोलले, कॉन्टॅक्ट असते सगळ्यांचे, सगळे एक आहेत, सर्व एक आहे, ते पूर्ण अनुभव आले. महिना झाला मुंबईमध्ये राहतो सर आम्ही. हे सारे मंत्री आमच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, आम्ही लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि ते आमच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. देन वाय आर दे नॉट आन्सरेबल? जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो काही विचारतो तर उडवाउडवीची उत्तरं का देतात आणि प्रॉपर जे माहिती आहे ती का लपवण्यात येते? भारत स्वतंत्र झाला नाही, खरोखरच भारत गुलाम आहे, गुलाम. निश्चितच लक्षात येत आहे की आपणच निवडून दिल्यानंतर पुन्हा एकदा मात्र विद्यार्थ्यांचंच ऐकण्यासाठी या मंत्र्यांना कुठेही वेळ दिसत नाहीये. आणि कॉलेजेस देखील आपल्याला मान्यता मिळावी यासाठी म्हणून विद्यार्थ्यांची ढाल करून यावरती कॉलेजेसला मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करताय. वेळ फार कमी होता, त्यामुळे निश्चितच तुम्ही आलात आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.